ट्रेन्स, माइंड इज द ट्रेन्स किंवा रोडवर पास होणाऱ्या कार्स, अँड द सोल एंटिटी इज द गॅप बिटवीन द टू ट्रेन्स. किंवा आता ट्रेनलाच घ्यायचं असेल तर ट्रेनच्या मध्ये एक एम्प्टी स्पेस, एम्प्टी स्पेस इज द सोल. इफ यू ऑब्झर्व द रनिंग कार्स, एका रोडवर भरपूर कार चालू आहेत, कंटिन्युअस चालू आहेत, फास्ट आहेत अगदी. दॅट माइंड, दॅट इज द कार्स आर द माइंड, मुवमेंट ऑफ द कार इज द माइंड, आणि त्या मुवमेंटमध्ये जी एक एम्प्टी स्पेस असते, दोन कारच्या मध्ये एक जी स्पेस असते ते म्हणजे स्व, आत्मस्थिती. ती कशी आहे, ती स्पेस कशी आहे? कार फक्त मूव होत आहे, ती स्पेस तशीच आहे. त्या स्पेस मधनं फक्त कार पास होते. त्यामुळे जर तुम्ही त्याच्याकडे फोकस केला तर विचार कितीही येऊ देत आणि कितीही जाऊ देत, काय फरक पडेल? विचारांना थांबवू शकत नाही, अजिबात थांबू. त्यामुळे फोकस ऑन द एम्प्टी स्पेस. मग त्यातले काय होतात, विचार, नको असलेले विचार फिल्टर होतात आणि पाहिजे असलेले विचार राहतात. म्हणजे पाहिजे असलेल्या कार थांबतात, नको असलेल्या कार काय करतात, निघून बाजूला. त्यामुळे तिथं पण तुम्ही मेडिटेशन करू शकता, रेल्वे स्टेशनवर बसून पण. त्यामुळे जे शिकवणार आहे तिथं तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझ्याकडे टाईम नाही आहे मेडिटेशनला. जिथं बसलाय तिथं मेडिटेशन चालू आहे. जस्ट ऑब्झर्वेशन पाहिजे. ऑब्झर्वेशन, आता हे सोल आणि माइंडमध्ये ऑब्झर्वेशन कोण करायला लागले? युअर इंटरनल सोल, चेतना, चैतन्य, कॉन्शियसनेस. डिफरन्स बिटवीन द कॉन्शियसनेस अँड सोल. Consciousness is observing. That's it. Consciousness is observing your soul, your mind, your body and your life. आपण कोण आहोत? 99% कोण आहोत? कॉन्शियस. 1% मध्ये हे येते. त्या 1% मध्ये पण सोल इज द प्युरेस्ट फॉर्म आणि माइंड इज द मुव्हिंग. देन माइंड, व्हॉट इज देन एनर्जी? त्या माइंडमध्ये मुव्हिंग करताना जी एक एनर्जी डेव्हलप होते, दॅट इज द एनर्जी स्ट्रक्चर अँड द फिजिकल बॉडी. दॅट इज द. त्यामुळे सोलवर यायचं असेल तर एम्प्टी स्पेस बघायला बघायचं पाहिजे. यू शुड ऑब्झर्व युअर एम्प्टी स्पेस. म्हणून पार्शियल ब्रेक दिवसातनं 4 तरी घेणं गरजेचं आहे. नॅचरली 4 घेतोच आपण. कोणते कोणते? रात्रीचा तर एक मोठा ब्रेक असतो. दॅट टाइम शुड बी युअर सोल इज ऑलवेज ॲक्टिव्हेटेड. आपण जी काल रात्री क्रिया केली, मला सांगा, खरं सांगा, काल कशी झोप लागली? छान, मस्त, डायरेक्ट सकाळीच जागा. सोल ॲक्टिव्हेशन होते. आता दिवसभरात काय पाहिजे? बॉडी ॲक्टिव्ह पाहिजे. आपण डिटेल घेणार. त्यामुळं पंचतत्वांच्या सानिध्यात आल्यानंतर काय होतं की आपण त्याच्याशी कनेक्ट होतो, आपण त्याच्याशी तीन व्हायला पाहिजे. संख्या अजून पण कमी होती. आणि कोण रूममध्ये कोणतं राहतं? आणि एक मेंबर ना रूममध्ये आहे ना? रूममध्ये एकटा होतो. कालची ताईची कंटिन्यू करू. ताईची करून मेडिटेशनला जागा भरपूर आहे आपल्या. सेल्फ मेडिटेशन मी गाईड करतो तुम्हाला. थोडासा बॉडी स्माइल, बॉडी एक्सरसाइज कर सकते हैं. थोड़ा एक्सरसाइज करने के लिए वार्म अप जैसे कहते हैं, इसको कर सकते हैं.
कभी भी आपको मैं थोड़ा सा और परिचित हूँ आपको। कल मैंने सिखाया आपको बॉडी मूवमेंट, बॉडी मूवमेंट। आज हम थोड़ा सा सीखेंगे वो है